एकच बटाटा वापरून एवढे प्लेटभर वेफर्स केले आहेत तुम्हाला सांगते. आणि जो कुठला बटाटा घरामध्ये अवेलेबल असेल ना त्याने तुम्ही हे वेफर्स करू शकता. स्पेसिफिकली चिप्सोना आलू मिळतो थंडीच्या दिवसात, तो नाही वापरला. दुसरा कुठला बटाटा असेल त्याने कसे वेफर्स झटकीपट करू शकतो, या सगळ्या टिप्स आहेत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवीन कोरक करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. अतिशय कमी त्रासामध्ये कमी मेहनतीमध्ये हे बटाटा वेफर्स तयार होतात. बटाटा कसा आणायचा, कुठला निवडायचा, चिप्सोना आलू नसेल तर दुसरा कुठला घ्यायचा, सगळ्या टिप्स आहेत. तर हे बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी सगळ्यात 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 बेस्ट बटाटा कुठला, तर थंडीच्या दिवसांमध्ये चिप्सोना आलू येतो बघा. मी याआधी त्या बटाटा वापरून त्या चिप्स करून दाखवल्या आहेत. पण मग काय एरवी बटाटा वेफर्स करून खायचेच नाही, अजिबात नाही. तर असा मोठा इंदोरी बटाटा मिळतो बघा, किंवा टणक, आणि हलकाशा पांढरट सालीचा घ्यायचा, काळपट किंवा ब्राऊन सालीचा नका घेऊ. स्वच्छ धुवून घेतला. आता साल काढून जरा त्यातल्या त्यात बघता नाही ना, असा पातळ सालीचा बघून घ्या. खूप राठ किंवा खूप जून झालेला बटाटा नको. शक्यतो बटाटा वेफर्सला चिप्सोना आलूचा बटाटा किंवा लाल बटाटा पण मिळत असेल तुमच्या इथे. लाल बटाटा सगळीकडे उपलब्ध नसतो. लाल बटाट्याचे पण वेफर्स चिप्स खूप छान होतात. पण तो नसेल तर मग हा असा टपोरा बटाटा मिळतो, हा घ्यायचा. त्यातल्या त्यात पांढऱ्या सालीचा बघून घ्यायचं. आता हे पीलर आपलंच आहे बघा, मधुराज रेसिपीचं. मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. आता याचं वेफर्स पाडून घ्यायचं. आणि अर्थातच खूप जाड वेफर्स नाही पाडायचे. पाडताना हे बघा असे पातळ पातळ काढायचे. झाले की नाही एकसारखे. आणि खूप पातळ नको आणि खूप जाड नको, असे परफेक्ट मध्यम आकाराचे करायचे बघा. मग छान असे एकसारखे वेफर्स पडतात. आणि पुन्हा सांगते, खूप जाड नका ठेवू आणि खूप पातळ तर अजिबातच नको. वेफर्स सगळे पाडून झाले. एक मोठा बटाटा घेतला ना की एक कुंडाभर वेफर्स सहज तयार होतात. आता यावर मीठ घालूयात. मीठ घालणं अगदी गरजेचं आहे. याचं कारण तुम्हाला सांगते, वेफर्स मिठामुळे काळेही पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आपण मीठ लावून थोडा वेळ ठेवणार आहोत, यामुळे याला पाणी सुटायला मदत होते. यातलं जास्तीचं पाणी आपण पटकन काढून घेऊ शकतो. चला, मीठ लावून एक 10 मिनिटं ठेवले आणि बटाट्याला बघा भरपूर असं पाणी सुटलं आहे. पण ॲट द सेम टाईम हे बघा, बटाट्याच्या स्लाईसचा रंगही बदललेला नाही आहे. सो मिठामुळे पाणी सुटतं आणि ते ऑक्सिडाईज देखील होत नाही. हे बघा. आता काय करायचं, जे स्लाइसेस आपल्याला जितके तळायचे आहेत ते मिठाच्या पाण्यातून काढायचे. असं सुती कापडावर घ्यायचे आणि यातलं जास्तीचं पाणी आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं, टिपून घ्यायचं असं कापडाने. जास्तीचं जितकं काही पाणी आहे हे एखादं टिश्यू पेपर घ्या किंवा कापड घ्या आणि व्यवस्थित असं टिपून घ्या. दॅट्स इट. आता हे बटाट्याचे काप तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम करायचं, पण तळताना एकदम मंद आचेवर तळून घ्यायचं. एकदम मंद आचेवर सोडायचे. या प्रकारे बटाटे तळले ना तुम्ही, वेफर्स केले ना, ते तळूनही पटकन होतात, फार वेळ लागतही नाही आणि एकदम कुरकुरीत राहायला मदत होते. आणि असं वाटलं की तेलाला खूपच ताव आला आहे तर थोडा गॅस बंद करा आणि मंद आचेवर, म्हणजे बंद गॅसवर हा तेलाचा बुडबुडे किंवा ताव सेटल होईपर्यंत ठेवा. वेफर्स आहे ना, तळायलाच ती काही जास्त वेळ किंवा मेहनत घ्यावी लागते. गॅसचं तापमान, आता ही खूप जाड बुडाची कढई नाही. जाड बुडाची कढई असेल तर एकसारखं ताव ठेवून मंद आचेवर तुम्ही तळून घेऊ शकता. पण ही अगदीच पातळ आहे, त्यामुळे मध्ये मध्ये मला वाटलं तर गॅस बंद करते. पण किमान एक 4 ते 5 मिनिटं तरी बटाटा वेफर्स तळायला वेळ लागतो. हे बघा, आता हे बुडबुडे हलकेसे सेटल व्हायला सुरुवात झाली. आता गॅस सुरू करते. उलटवायचे. बघा काय सुरेख झालेत आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून गेले. या मेथडने केले ना, तुम्हाला खरंच सांगते, बटाटा वेफर्स खूप असा जास्त वेळ नाही लागत तळायला. आता हे बघा, यातलं काय, मिठामुळे काय होतं ना, पूर्ण पाण्याचा अंश निघून जातो, त्यामुळे झटकीपट तळून होतात. हे बघा. आणि रंग, टेक्स्चर, आहा, पॅकेटमध्ये मिळतात की नाही, अगदी तसे झाले की नाही.
आणि याच प्रकारे आता सगळे वेफर्स तळून घ्यायचे. मिठाच्या पाण्यातच ठेवायचे आणि जेव्हा तेलात सोडायचे तेव्हा टिश्यू पेपरवर टिपून घ्यायचे. चला आता याच प्रकारे सगळे वेफर्स तळून घेते. आई तू जा बस, मी तळते. जमेल? हो ग, पुऱ्या तळल्यात मी आधी. अरे वा, हे तर अशाच संपून जाते. शेवटची बॅच इथे तळून होतीये आणि हे बघा बरोबर कुंडाभर इथे वेफर्स तयार आहेत. आता यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं, हलकंसं गरम असतानाच भुरभुरा म्हणजे मीठ छान लागलं जातं. हे बघा किती सुरेख झाले. म्हणजे पॅकेटमध्ये वेफर्स असतात, अगदी तोच रंग, तोच ढब, तेच तसंच टेक्स्चर आलं की नाही आणि झटकीपट. आता सांगायची काही गरज आहे, वेफर्स मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, महिनाभर छान टिकतात. पण एवढेसे वेफर्स आहेत, पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतात कळतही नाही. पण एक मोठा बटाटा घेतला की म्हणजे किमान 30 रुपयांचे तरी वेफर्स तयार होतात. 10-10 रुपयांचे आपण जे पॅकेट आणतो तर ते 3 पॅकेट भरतील, कारण त्यामध्ये हवाच जास्त असते. तर अगदी आरामशीर तितके वेफर्स, असं छान कुंडाभर वेफर्स तयार होतात. ही बॅचातून मी काढतीये, तर करून बघाव. बटाटा सांगितला तो वापरा, टपोरा शक्यतो पांढऱ्या सालीचा मिठाच्या पाण्यात घोळवा, पाणी निथळून काढा म्हणजे काळा नाही पडणार आणि तळा. आहे काय नाही की झटकीपट तळून देखील तयार होतात. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.